नमस्कार मित्रांनो. तर तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि 80व्या स्वातंत्र्य दिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग असणार आहे कम स्पेंड अ डे विथ अस. सो आम्ही काय करतो, कुठे जातो आणि काय काय ऍक्टिव्हिटीज असतात आमच्या दिवसभराच्या, ते आज आम्ही या ब्लॉग मध्ये कव्हर करू. येस. नाश्ता करायला जात असताना शाळेतल्या मुलांची परेड दिसली. हे दृश्य पाहताच आमचेही शाळेतील दिवस आठवले. खूप भारी होते ना ते दिवस. सो आम्ही नाश्ता घरी बनवणार होतो, पण त्या नाश्त्याच्या नावावर आम्ही कुठेतरी आलोय, तो म्हणजे इथे ननैयाला. ओके, आणि काय खाणार आहोत? डोसा. आम्ही किती दिवसांनी डोसा खातो ना? दिवसानंतर, खूप दिवसानंतर आम्ही डोसा खातो. महिन्याभरानंतर डोसा खातोय. मला थोडस ऐसा है, मीन्स अपना डोसा मंगाती है प्लेन वाला और मेरे पास का घी गरम डोसा खाती है. साठी केलंय. मेरा डायलॉग मत मार प्लीज प्लीज, मेरा डायलॉग मत मार. क्या दिख रहा है ना? तोंडाला पाणी सुटला ना तुमच्या, पण माझाही सुटलाय, म्हणून एक घास खाऊन घेतो. तुम्ही चहा घेणार आहात, येस, तू पण घेणार आहेस. मी फिल्टर कॉफी घेणार आहे. पण मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही हैदराबाद मध्ये आलात तर प्लीज असे दोन काही ठिकाण आहेत. एक ननैया आहे, एक स्वच्छ किचन आहे, 3 आहेत, आणि एक ताजा किचन आहे. इथले डोसे तुम्ही ट्राय करा, खूप सुंदर असतात. और आज का दिन हमारे साथ तुम्हारा कैसा बीतेगा हम आपको बताने वाले हैं. हा आतमधला ऍम्बियन्स आहे. इकडे टिकीट काउंटर आहे, पिकअप काउंटर आहे, इकडे सिटिंग आहे, अँड दिस इज आउटसाइड. तो इकडे पार्किंग आतमध्ये पण आहे, बाहेर पण आहे, आणि बाहेरचा पण खूप छान वेदर आणि ऍम्बियन्स आहे. सो इट्स अ गुड प्लेस. यू कॅन कम अँड विजिट इफ यू हॅवंट. वेलकम बैक. हम फिर से आ चुके हैं दूसरे अवतार में. बसता का तुम्ही? थोडस मागे येऊन थोडं मालवा फेसिंग बसता का? मी कसं लावणार मग? मी काय असं बघून लावणार इकडे? सो आता चालू झालेलं हे सर्वांचं स्किन केअर, आणि स्किन केअर मध्ये आम्ही लावतोय फेस मास्क फॉक्सटेलचा. उलटा दिसत असेल, सो प्लीज ऍडजस्ट. हा चांगला आहे, मी एकदा युज केलाय हा, आणि मला याचा रिझल्ट छान वाटला, आणि मी रिव्ह्यूज पण बघितले होते, सो रिव्ह्यूज पण छान आहे. जर आज मी गोरा झालो तर आज तर हा तुम्ही पण फर्स्ट घ्या. टाइम ट्राय करतोय, तर तू सांगशील ना त्यांना मग? यस, जर- मैं आपको रिव्यू दूंगा कि अच्छा है कि बुरा है. कुठला कॅरेक्टर? वो मार्वल में एक कैरेक्टर था. माझ्या फेसवर किती इझिली ग्लाइड होतं, तुझ्या फेसवर किती स्ट्रगल होता लावताना. मैं भूत बन चुका हूँ दोस्तों, अब कोई और भूत बनने को रेडी है. अच्छा लग रहा है, पर ये ठंडा ठंडा छान प्रोडक्ट है. तर आता आम्ही याला थोडं 15 मिनिट ठेवतो, आणि मग आमचा फेस वॉश करून घेणार, आणि तुम्हाला सांगणार रिझल्ट. त्यांना अपने ऍक्ट्रेस करने के लिए. यस, सो मैं तुम्हाला सांगत होतो कि आता आम्ही काय करतो. अभी हमने ये फेस मास्क तो लगा लिया है, तो इसके साथ साथ हम लोग अपना आज का लंच तैयार कर रहे हैं. तो लंच में हम लोग वेजीज ही खाते हैं जनरली, जो भी है हमारा डेली. अँड प्लीज गाईज, हे वेजीज खाणं हे आमचं पर्सनल चॉईस आहे. जर तुम्हाला ह्याच्यावर काही ऑब्जेक्शन असेल की तुम्ही फक्त बॉईल खाता, वेजीज खाता, ब्ला ब्ला ब्ला, सो हे तुमच्यापर्यंत ठेवा प्लीज. कारण की आम्ही तुम्हाला कोणाला फोर्स नाही केलंय हे खायला. तुम्ही तुमचं खा. पण तुम्हाला तुमची जर हेल्थ चांगली ठेवायची असेल तर मे बी तुम्ही तुमच्या डाएट मध्ये प्रोटीन, फायबर ह्या सगळ्या इन्क्लूड करा. सो बेसिकली तुमची हेल्थ चांगली असणार, फिट अँड फाईन असणार. नाही तो लोक तो खाते आहे. अँड मी असं बघितलंय की लाईक पीपल से यू आर इटिंग बॉइल्ड वेजीज एक तरफ, ठीक है, एंड देन देर आर सम सेट ऑफ पीपल हु से की तुम लोग बाहर कितना खाते हो. सो मला हे सांगायचंय की आम्ही हे बॉइल्ड खातो, दॅट इज अवर पर्सनल चॉईस फर्स्ट ऑफ ऑल, बिकॉज वी आर हेल्थ कॉन्शियस. सेकंड थिंग, जेव्हा आम्हाला खावं वाटतं बाहेर, सी हम लोग बहुत खाते, ऐसा नहीं है. कॅनॉट बी परफेक्ट, आणि तुमची बॉडी आज फॉर समथिंग चटर-पटर, राईट? सो जेव्हा आम्हाला इच्छा होते खायची, आम्ही बाहेर जाऊन खातो. पर वो सब निकाल भी देते हम लोग एक्सरसाइज करके. कॅलरी बर्न पण करतो मग आम्ही जिमला जाऊन. Yes. डोंट टेक इट एज अ रॉन्ग मेसेज की ये लोग दिखाते बॉइल खाते पण ये लोग बाहेर भी खाते. सो आय डोंट वॉन्ट पीपल टू जज अस ऑन दिस. त्याच्यामुळे मी हे इथे क्लिअर करतेय.
आम्ही फक्त एक इथून छान मेसेज देतोय की तुम्ही तुमच्या बॉडीची काळजी घ्या. यू आर यंग, यू कॅन इट जंक, नो प्रॉब्लेम. बट ह्याचे रिझल्ट नंतर दिसतात वेन यू आर इन टू 30s और पोस्ट 25. सो आम्ही त्याच्यासाठी सांगतो की तुम्ही हा असं, बट ऍट द एंड इट्स युअर पर्सनल चॉईस. प्लीज डोंट जजेस. यू कॅन इट वॉट एव्हर यू वॉन्ट. इट्स अप टू यू. येस. सो वी ट्राय की म्हणजे आम्ही ह्या रुटीन मध्ये कसं स्वतःला फिक्स करू, बसवून घेऊ, जेणेकरून आमच्या अदर ऍक्टिव्हिटीज स्पॉइल नाही होणार. जसं स्टार्टिंग ऑफ डेज मध्ये आमचं खूप जिम पण स्किप झाले, कारण की रात्री आम्ही लेट झोपायचो, सकाळी उशिरा उठायचो. आता पण ते होतं कधी कधी. बट यू हॅव टू गो थ्रू द प्रोसेस, राईट. यू नीड टू अनालाइज, अंडरस्टँड, आणि मग त्याच्याबद्दल तुम्ही आउटकम काढा, रिझल्ट काढा. सो दिस इज द प्रोसेस, दिस इज द थिंग्स यू लर्न इन टू वेन यू आर इन टू अ प्रोसेस. सो हेच सगळं आहे. आम्ही परफेक्ट नाही आहोत, वी आर ट्राईंग टू फिगर इट आउट. म्हणजे प्रत्येक नवीन ब्लॉग मध्ये आम्ही शिकतोय की आम्हाला का बेटर केल्या पाहिजे. प्रत्येक नवीन ब्लॉग मध्ये की आम्हाला कसं बोलल्या पाहिजे. आता आधी आमचं होतं असं होतं की ये नहीं कर सकते, ये चीज नहीं बोल सकते, अपने को ब्लॉग में इतना परफेक्ट दिखाना है, अपने को ऐसा ही दिखाना है. पण माझ्या मते लोकांना असं आहे की तुम सिर्फ परफेक्ट मत दिखाओ. स्टे रॉ. हाँ, तुम जैसे हो वैसे रहो. सो बेसिकली हमने भी अब वही शुरू कर दी कि हम लोग ऐसे ही है तो ऐसे ही दिखेंगे लोगों को. थोड़ा सा अभी देखो मेरे मराठी में उतना पकड़ नहीं है, मीन्स है पकड, पण माझी मराठी वेगळी आहे. मिसअंडरस्टँड दॅट ही इज नॉट महाराष्ट्रीयन, ही इज मी महाराष्ट्रीयन. महाराष्ट्रीयनच आहे, पण माझी जी मराठी आहे थोडी वेगळी आहे. म्हणजे आमच्या इकडे थोडी वेगळी मराठी बोलतात. त्याच्यावर पण आपण एक ब्लॉग करू, कारण की ही शुद्ध मराठी आणि मी झाडीपट्टी, मला झाडीपट्टी येते म्हणून मी झाडीपट्टी पण हा बोलू एक्स्ट्रा शकतो. सांगतोय. असं काही नाही आहे. मला झाडीपट्टी येते, तुम्ही- माझी झाडीपट्टीच आहे. जर तुम्ही याला आता कॉल केला तर हा इतकं शुद्ध मराठीमध्ये बोलेल, आणि आता इथे ब्लॉग मध्ये सांगतोय. ऐसा काही नाही. मी म्हणजे वो क्या होता है जब मैं अपने दोस्तों से मिलता हूँ, मीन्स माझे जे मित्र आहेत ते बेसिकली गोंदिया भंडारा, तो आमची लँग्वेज तशी आहे. तर मित्रांसोबत तर मी एकदम रॉ असतो. तो सोसो वरून बेसिकली बर का आलाय. होता है ऐसा कभी कभी. तर माये जे मित्र आहेत ते गोंदियावरून पाहताय का नाही बे माया व्लॉग तुम्ही. मी तुमच्यासाठी तसाच बोलतो आता भी, सांगून देतो तुम्हाला. सो अभी मैंने अपना मास्क धो लिया है. उसके बाद म्हणजे त्याच्यानंतर अब मैं ये जो बर्फ का पानी है इसमें अपना चेहरा डालूंगा और आपको दिखाऊंगा कि मैं कैसा ग्लो करता हूँ. लुक, ठंडा लागते, ठंडा. ठंडा है भाई, बहुत ठंडा है मित्रों. देखो मैं 2 मिनट में तुमको रिजल्ट दिखेगा इसका. हाँ, वो 1 2 3 स्टार्ट. फरक बघा आता तुम्ही, फरक बघा फक्त. देखो मेरी स्किन लाल लाल हो गई ना. असंच होतं याच्याने. वो करते रहो, तुम्हारी स्किन बहुत अच्छी रहेगी, हमेशा साफ सुथरी रहेगी, कोई दाग नहीं, धब्बे नहीं. और लोकेश, व्हॉट्स इन युअर मील? वेजीज. लेट मी झूम इट. बॉइल्ड वेजीस आणि प्रोटीन साठी पनीर यस. एंड एंड उसके ऊपर कुछ सीड्स है, ऐसे सब डाले हुए. कैसा है? यम. तो ऐसा है हम लोग का लंच, बॉइल्ड वेजीज वाला. बाई जी चालली ना पटकन तिकडे, हिने काय केलं माहिती आहे का आता? इथे माझ्या याला आपला शेंबूड पुसलाय, शेंबूड. अब मैं इसको पटकेगा. इसने मेरे टी शर्ट में शेंबूड पोछा है. माइक छोड़ेगा नहीं इसको अभी, इसने मुझे शेवुड़ पहुंचा है. लाइट लाइट. हाँ बेटा, बेटा भाई मला लागेल 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 लागेल. माझा हात, माझा हात, माझा हात, माझा हात. ही बघा, ही बघा, ही बघा, ही पडाली मला शेंबूड पुसून. ही बघा, झोपून उठली आणि आली माझ्या अंगावर आणि मला शेंबूड पुसते. काय ग, काय ग, हा काय ग, क्या है इतना नींद में? हा, याने पूरा वीकेंड नींद में निकाला है इसने. ये देखो काय झूठ, क्या झूठ. ही बाई माझ्या पूर्ण टी शर्टला बघा. चलना किती झूठ आहे. झुटा म्हणजे नाही लावला शेंबूड. तुझ्याकडे काय proof आहे? तुझ्या टी शर्टला मी काय केलं मग? पळालीस तू आणि आता डोअर ढकलताना पण दिसलीस सगळ्यांना. मी तुला अलाव नव्हते करत आता. वाह वाह वाह, मला अलाव नव्हती करत भाई. मला भाई भाई समझ रहे हो भाई, समझ रहे हो ये लड़की है, समझ रहे हो ये लड़की
मला माझ्या टी शर्टला इथे 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 तुम्हाला दिसते की माहित नाही, हे बघा. हे बघा, पूर्ण शेंबूड लावला हिने. ऐसी है भाई, ऐसी है ये लड़की, ऐसी. उसने मेरे को शंभर लगाई. छी. आणि तुम्ही म्हणता हा मी काय करतो, आम्ही बोर होतो. नाही, हम बोर नहीं होते घर पे. ये ऐसी लड़की मेरे को शेंबूड लगाती. आणि आता मोबाईल बघतीये. दुपारची मस्तपैकी झोप घेतल्यानंतर आम्ही गेलो सरळ जिमला. आणि जिममध्ये जाता मी सुरू केली माझी एक्सरसाइज. माझा लेग डे होता, लेग प्लस शोल्डर, आणि लोकेशचा होता शोल्डर. आम्ही इथे व्हॉइस ओव्हर देतोय कारण की जिममध्ये गाणे सुरू होते आणि आम्हाला कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. म्हणून मी माझं एकटी जिम करत असली की लोकेश नेहमी येऊन चेक करत असतो की मी बरोबर करते की नाही, आणि नेहमी मी माझ्या चुका काढत असतो. तेच त्याने इथे सुद्धा केलं. आता ह्याची एक्सरसाइज सुरू झाली. बघा कसा फ्लॅश मारतोय. त्याला माहिती आहे मी व्हिडिओ घेते म्हणूनच फ्लॅश मारतोय. बघा जरा आरशात पण बघा. ये बात. आता बघा कसं करतोय हा. मेरा जिम में क्या काम रहता है पता है? ये वेट निकालने का काम इसका. पकड़. तर हे असतात आपल्या पार्टनरला जिमला सोबत घेऊन जाण्याचे फायदे. किती छान ना, फ्री सर्विस. मला असं वाटते प्रत्येकाने आपल्या दिवसातला काही वेळ काढून काहीतरी एक्सरसाइज केली पाहिजे. कदाचित ते जिम असू द्या, योगा असू द्या, वॉकिंग असू द्या, पण थोडा वेळ तर आपण आपल्या बॉडीसाठी, आपल्या शरीरासाठी आणि आपल्या स्वास्थ्यासाठी काढलाच पाहिजे. आणि जर तुमच्याकडे पार्टनर असेल तर तुम्ही नक्की दोघंही मिळून जा. आफ्टर जिम आम्ही आलो आहे तिथे नारळ पाणी प्यायला, कारण की मॅडमला नारळ पाणी प्यायचं होतं. आणि तो पण चेस. गोड आहे रे. सो वी आर बॅक फ्रॉम द जिम. आम्ही जिम गेलो, मग कोकोनट वॉटर पिला आणि आता आम्ही घरी आलोय. सो ऑब्व्हियसली भूक लागली आणि विचार केलाय की काहीतरी खाऊया, बट हेल्दी. सो लोकेश पण आला आहे. सो Yes. हेल्दी मध्ये आम्ही विचार केलाय की वी विल हॅव avocado टोस्ट. हमने पहली बार ये ट्राई करने के लिए सार्डो ब्रेड मंगाया है. आम्ही युजली नॉर्मल ब्रेड मध्ये बनवतो. दिसते सार्डो ब्रेड उलटा दिसत असेल कारण की फ्रंट कॅमेरा आहे. ट्राय कर रहे हैं हम लोग फर्स्ट टाइम. कसा वाटते आम्हालाही माहिती नाही कैसा लगता हो. फर्स्ट टाइमच करतोय, बट रेसिपी सेम आहे, ओनली द ब्रेड हॅज चेंज्ड. येस. सो avocado आपण चालू करू का लगेच? चाकू मारून करूया, टोस्ट खाऊया. करून घेते हे. तोपर्यंत तू टोस्टला थोडस हे करून घे तव्यावर. म्हणजे घरामध्ये तर लागेलच ना, पटकन कसं होणार मग. सो गाइस नहीं ये देखो ये देखो इसको मैं ऐसा बीच से काटता हूँ. व्यवस्थित बरोबर. हाँ. सो असा मी त्याला कापलेला आहे बघा. इसके बीच में हम लोग फिलिंग करेंगे. हेलो, हमारा नया एंगल, याला तुम्ही इग्नोर करा. ब्रेड शेकत आहे आणि मस्तपैकी ब्रेड लाल झालेला आहे. दोन्ही साईडनं शेकू. हो, ते ऑप्शनल आहे. ब्रेड सेक देता हूँ दोनों साइड से. थोडं छान लागतं ना गरम गरम. क्रिस्पी. हाँ. सो आता आम्ही जिम वरून आलेलो आहे. गेलेलो. avocado स्मॅश करून घेत. हम जिम से आए. जिम से आने के बाद एक्चुअली आम्ही मस्त सकाळी उशिरा उठलो होतो कारण की आज शनिवार वीकेंड. सो हम लेट उठे. लेट उठे, बाहर नाश्ता फिर हम लोग करने बाहर गए. नाश्ता करने गए. फिर हमने खाना खाया, आपको दिखाया हमने लंच में क्या खाए थे अपन ने वेजीज खाए थे. मग से आने के बाद इतनी भूक बाबू लगती है मुझे. असंच सेकलंस का? यस बोला ना ऐसे. कचड नाही वापरलं. आता त्याला उतरवून घे का प्लेट मध्ये. हे घे ही प्लेट. सॉरी, प्लेट घेतो. मैं हमेशा ऐसा भूल जाता हूँ कि एवढा बॉक्स आणून ठेवला मी बटरचा आणि स्टील. बटर बट ऐसा भी अच्छा लगता है शायद. हे बघा मी असं शेकून घेतलंय मस्त पैकी. घेता मी थोडस सॉल्ट टाकते. येस. हे बंद करू गॅस. हो, सध्या बंद कर. सध्या आपण गॅस बंद करूया. सॉल्ट जास्त नाही टाकत आहे, कमी टाकताय. तुला ऑरिगॅनो पाहिजे? चालेल. हा. पेरी पेरी पाहिजे?
सगळं पाहिजे मला. सो आता आपण जे बनवत आहोत त्याला म्हणतात सार्डो टोस्ट. ये सार्डो टोस्ट मैंने पहली बार खा रहा हूँ, ठीक है. मला पण माहिती नहीं कैसा असते सार्डो टोस्ट. मैंने सिर्फ यूट्यूब पे देखा था कि ये सार्डो हेल्दी होता है, वेल्दी होता है, तो मैं बोला चलो ना यार क्यों ना अपन भी बनाया जाए सार्डो टोस्ट का. सो इसलिए हमने अभी मंगवाया है. 74 रुपीज का हमको पड़ा है. आम्ही मिल्की मिस्टचा पनीर यूज करतो कारण की याच्यामध्ये 200 ग्राम मध्ये असते किती 50 ग्राम ऑफ प्रोटीन 200 ग्राम मध्ये. ये एक पैकेट पड़ता है, आप देख लीजिए कितने का पड़ता है. तर मी इकडे लावून घेतलंय ब्रेडला अवोकॅडो मॅश केलेला आणि आता मी प्रोटीन म्हणून वरून हे पनीर टाकणार आहे. क्या आला रे. काय नाही देखिए इधर की उधर होती है ग्रेड ऐसी 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 चिकनी चमेली चिपके अकेली पौवा चढ़ा के आई. ऐसे करा तुम पौवा चढ़ा के आई. तर मास्टर शेफ इंडिया मध्ये तुमचा सहर्ष स्वागत आहे. जर स्वागत आहे. कपल मास्टर शेफ मध्ये आम्ही गेलो तर हा असा करणार आणि सगळं मलाच बनवायला लागणार. हे मैं कर रहा हूं ना, क्या कर रहा है. ध्यान दे रहा हूं ना. ओहो आता ब्रेड शेकला ना मी सर तुम्ही असा नाईफ पण युज करू शकला असता. मी आता हटणार. आणि तुमच्या केसाला काहीतरी लागलेला आहे. माझ्या केसाला काय लागलाय. मला काय माहिती काय लागलं. सो प्लेसिंग द ब्रेड. मी आता मास्टर शेफ बनणार आहे. हा दुसरा गेला. हो पूर्ण झाल्यानंतर आता हा लावतोयस. क्या हो रहा है तो लगा रहा हूं तो. माझे कपडे खराब झाले तर मी तुला पण देऊ शकतो. तुम्हाला तुमच्या चॉईसनी पण काय तुम्ही ऍड करू शकता ना. काय टेस्टला मी थोडस वरून हे टाकणार आहे. आणि हे जे वरून टाकत आहे त्याला म्हणतात पेरी पेरी मसाला. कारण की टेस्ट मॅटर करतो हिला, मला नाही. हो का. वा वा वा. मला मॅटर नाही करत टेस्ट खरंच. मग फक्त ब्रेड खा हे दोन मी ते खाते. अरे तर त्याच्यावर हे सगळे वस्तू टाक ना. काय हे पनीर बिनीर. मस्त वाजत अरे. आता मी एकटाच आहे इकडे तर मी तुम्हाला दाखवतो हे सगळं मी बनवलेलं आहे. हिने काही बनवलेलं नाहीये. तुम्हाला जवळून दाखवू का. बघा वाव यमी 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 यमी. हा तर हे सगळं देवयानीने बनवलेलं आहे. मी फक्त तिला हेल्प करत होतो. तुम्हाला आता थोड्या वेळ आधी मी सांगितलं आहे. समजलं. काय म्हटली तू. सगळं माहिती आहे मला. मी आली म्हणून सांगत आहे. नाही 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 मी त्यांना सांगितलं हे सगळं देवयानीने बनवलंय म्हणून. कारण की काय मी फक्त हेल्प करतो है ना है ना है ना. काय देवयानी. आय डोंट नो. नहीं रे बेचारी साला- सैटरडे संडे छुट्टी रहती है उस दिन भी वो मेरे लिए कुछ भी बनाती. कितनी अच्छी है तू कितनी अच्छी है. गाना गाना गलत गा दिया मैं. वो तो मेरे माँ के लिए था. झालं असेल. झाला असेल. पलटव याला. थांब तुला नाही जमणार ते. मी पलटवणार होतो पण कसं मी आहे मास्टर शेफ तर माझ्या असिस्टंटने ते काम केलं पाहिजे. अहो पलटवा याला. चला तुम्हाला शिकवलं होतं तसं करा. बघा त्यांना पलटणी भेटत नाहीये. मिळालीये. हा कसं शिकवलं होतं मी. मला मीला आता शिकवलं होतं पलटायला. बरंच मला सांग त्यांना मी शिकवलं होतं म्हणून. बघा असं पलटावं लागते. तुम्हाला पण जर शिकायचं असेल तर मला मेल करा. मी तुम्हाला पण शिकवेल. मास्टर शेफ लोकेश के साथ सू शेफ देवयानी कहालकर. देखा ऐसा नहीं थोड़ा सा हिसाब से पलटाना पड़ता है. आपको मैंने सिखाया था ना ऐसा ऑमलेट जैसा करते. लास्टला किती लेट. लास्टला माझ्या लक्षात म्हटलं लास्टला सोड बास. सॉरी. हे खूप गरम झालंय. लेटस सो आम्ही आता गॅस बंद केलेली आहे आणि आमचा टोस्ट हा रेडी झालेला आहे. झालेला आहे. यूजुअली इसको ऐसे सेकते नहीं है बट हमने सेका है. जैसे कि क्योंकि कारण की टेस्ट मैटर यार. किती केलं तरी खाने के लिए हमको टेस्टी चाहिए. और लोग बोलते हैं कि हेल्दी चीजें टेस्टी नहीं होती. अरे भाई हेल्दी चीजें भी टेस्टी होती है ना.
होतीये ना? हा होतीये. इथेच खाऊन सांग त्यांना कसं आहे. येस, मी इथे खाऊन तुम्हाला सांगतो की कसा बनलेला आहे. गरम आहे, गरम आहे. हा मजा आहे की तू मजा आहे? कुठला पण घे, दोन्ही सारखेच आहे. दोन्ही सारखे नाही. ठीक आहे, ठीक आहे. मैं वाईफला म्हणजे देवयानीला जास्त देतो. नेहमी नेहमी माझा असते की देवयानीला थोडा जास्त मिळावं. आणि कारण की हा संपल्यावर तिचा थोडासा वाचला राहते, तो पण मीच खातो. हा. गरम, फार गरम. ब्रेड सेम ही लग रहा है ना? ब्रेड सेम ही है. इसमें क्या फर्क लगा? मेरे को कुछ लगा ही नहीं साउंड होगा. तो ब्रेड खूप जाड आहे आणि तो गरम केल्यावर क्रिस्पी झाला. बट मी प्रिफर करेल नॉर्मल ब्रेड सोबत खायला अवाकाडो टोस्ट. इथे टेस्ट लागत नाही. टेस्ट लागत नहीं खरच. और बहुत बड़ा है, इतना बड़ा मुंह खोलना पड़ता है. यमी यमी. इसके अंदर की फीलिंग भी बहुत अच्छी है और हेल्दी है. तुम इसको ब्रेकफास्ट में भी यूज कर सकते हो. हेवी ब्रेकफास्ट आके कहीं निकलना है तो ये खा सकते हो. अच्छी डिश है. पण भेटू पुढच्या सेशनला मग. खातो. आम्ही हा खातो, तुम्हाला भेटतो नंतर. ओके बाय. आधी ही गोड ये पूरे निकालना है क्या पहले? काय केळ वगैरे टाकून ठेवलंय त्याच्यात. पता नहीं, मेरे किसी ने खाया होगा और डाल दिया होगा. कोण डालेगा. वेरी गुड. यहाँ से सब आते जाते रहते हैं, उसने किसी ने एखादे खा के डाल दिया होगा. आम्ही याच्यात शंख शिंपले टाकून ठेवले होते. हो, आम्ही कोकणातून आणलेले. येस, बस निकल गया. निकल गया मित्र. हे पूर्ण पसरलेली होती बघा इकडे तिकडे. छोटू मेरे को धूप में डाल दिए छोटू तूने. व्हायटॅमिन सी तुझा आज डोस होता. व्हायटॅमिन सी व्हेरी गुड. सूर्यापासून आम्हाला व्हायटॅमिन सी मिळतो. तुम्हाला आता जर माहित झाला असेल तर तुम्ही नोट करून ठेवा. डी मिळत नाही, सी मिळतो. तुझा आज डोस होता ना सीचा. पण सी नाही. पुन्हा सी उन्हामधून अरे उन्हाचं नाही म्हणते, तुझा आज काय डी मिळत नाही. चल माती टाकत. व्हिटॅमिन डी असते उन्हामध्ये. नाही तुझे ते सॅचेट ते कशाचे. पण व्हिटॅमिन डी चेच आहेत. अच्छा ठीक आहे, ते तुझं आहे ना आज घ्यायचं. बघितलं मधून व्हिटॅमिन. गप्प रे, होतं कधी कधी. कळतंय तुम्हाला. तर लक्षात ठेवा, यानंतर या झाडाला फोटोसिंथेसिस नाही मिळणार आहे. याला व्हिटॅमिन सी मिळणार आहे उन्हापासून. हा स्वतःचं जेवण स्वतः बनवतो उन्हापासून. So we didn't had a plan and we decided to make a blueberry coffee. Blueberry coffee साठी लागणार सगळ्यात पहिले ब्लूबेरी. वा, सरळ पॅकेट दाखवते माझी बायको. वा, मग ओपन ही नहीं हो रही है. अच्छा, वेलकम बॅक. ब्लूबेरीज. आता मी ह्याच्यामध्ये सर तुम्ही प्लीज गॅस ऑन करता का. यस, मी गैस ऑन करतो. यार भूला. हमेशा मेरे को ये दिखता ही नहीं कहाँ है करके. तर तुम्ही असा छोटासा पॅन घेऊन घ्या. आमच्याकडे छोटा नका म्हणून आम्ही मोठा पॅन घेतलाय. ठेवा. त्याला गॅस ऑन करून घ्या आणि मी सगळेच ब्लूबेरीज टाकणार आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार थोडीशी साखर. तुम्हाला पण जर ही ट्राय करायची आहे तर आम्ही सांगतोय काय काय टाकायचंय. आधी ब्लूबेरी घ्यायची, मग शुगर घ्यायची. शुगर सोबत थोडस पाणी टाकूया. म्हणजे ते काय होणार, ह्याच्या पाण्यामध्ये ते बॉईल होऊन शिजणार. छान असं सॉफ्ट झालेत ना, याला अजून थोडं आपण होऊ देऊ. ओके,
ओके, कलर मस्त पिंक पिंक दिसतंय, पिंक पिंक. ते ठेव आता इकडे. टू बी ऑनेस्ट बता, तुझे किसके हाथ की कॉफी पसंद है? तेरे हात की. तुझे केस जरा साईडला कर ग, ते दिसत नाहीये तुझा चेहरा. ठीक आहे बघा आता माझा चेहरा. आणि एक वस्तू, माझा आधा लक्ष गेला, जर तुमचा लक्ष आधी गेला असेल तर सांगा, ही टी शर्ट कोणाची घाललेली आहे तू? कालकर साहेबांची टी शर्ट घातली. भाई मेरी टी शर्ट उदाड़ती है भाई, ये लड़की कैसी है तू? सभी लड़कियां वैसी ही है. ऐसी नहीं होती है. मेरी नई नई टी शर्ट गायब. बोलो. सो छान. आता म्हणजे थोडस थिक पण झालंय. कॅन शो इट इफ यू कॅन सी इट. हा छान असं टेम्पटिंग वाटतोय ना. अजून आणि आता आपल्याला याला तुमच्या रिस्पेक्टिव्ह ग्लासेस मध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही कॉफी घेणार आहे त्याच्यामध्ये काढून घेऊया. सो आमचा हा आहे. सर प्लीज गाळणी द्या ना मला तिथून. हा गाडून घ्या, कारण की यांना बिया असतात. पकड ग्लास. फक्त माझ्या हातावर गरम गरम सांडवा नको तुम्ही. सो आम्ही चाळणीत ना हे काढून घेतलंय पल्प. यू कॅन सी. दिसत आहे त्यांना. येस. येस. आता याला थोडस गार करू, फ्रीज मध्ये ठेवूया. नाव इट्स टाइम टू मेक कॉफी. ह्याच्यामध्ये आपण थोडस ठेवूया पाणी. ऍडिंग सम कॉफी अँड सम शुगर. बस. गरम चाय की प्याली हो, कोई मुझको पिलाने वाली हो, चाहे गोरी हो या काली हो, सीने से लगाने वाली हो, कोई मिल जाए मुझे मिल गई. परम पम पम परम पम पम परम पम पम परम पम पम. Ding ka pam, dim pa pam, pam pam pam. आता हे आम्ही फ्रीज मधून काढलंय. आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे मिल्क. आणि तसं सामान येस. हे घ्या. तुम्ही मिल्क ऍड करणार. वाव, लुक ॲट द कलर गाइज. Yes. याच्यानंतर मग कॉफी टाकायची आहे. हो याच्यानंतर कॉफी टाकायची. तर व्हेरी मेन एलिमेंट कॉफी ऍड करूया. तर आमची कॉफी रेडी झाली आहे. Yes, मी हिला mix सुंदर करणार. कलर आला. मी मिक्स करणार आहे ना, तू दाखव ना त्यांना. किती सुंदर कलर आलाय. इकडे खाली ब्लूबेरी, इकडे मिल्क, इकडे कॉफी. बघा माझी कॉफी. येस. सो वी आर ट्राइंग इट नाउ. अच्छी है. अच्छी है. नॉट बैड. नॉट बैड. ओ जान जाना, ढूंढे तुझे दीवाना, सपनों में रोज आए, आ जिंदगी में आना सनम. बाय बाय.